हॅलो, गुड मॉर्निंग, शुभ सकाळ, श्री स्वामी समर्थ. तर मी जे 21 गुरुवारचं व्रत करत आहे तर त्याविषयीच आजचा व्हिडिओ आहे. तर बऱ्याच बायकांचा प्रश्न असा होता की तुम्ही जे 21 गुरुवारचं व्रत करत आहात तर ते कसं करतात, पूर्ण टाइम मॅनेजमेंट किंवा काही गोष्टी आदल्या दिवशी करून ठेवतात का? तर हो, जेव्हा बुधवार असतो तर बुधवारी सकाळी जेव्हा आहो वगैरे ऑफिसला गेले, त्यांचं टिफिन सगळं झालं की काही काही गोष्टी मी बुधवारीच करून ठेवते, जेणेकरून मला नंतर गुरुवारी त्या गोष्टी करायची गरज नाही पडणार. तर त्या गोष्टी कुठल्या आहेत व मी काय काय पूर्वतयारी करून ठेवते हे सर्व मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे. कारण ज्यांचे मुलं वगैरे छोटे आहेत आणि त्यांना हे 21 गुरुवारचं व्रत करायची खूप जास्त इच्छा आहे, तर त्या एकाच दिवशी ह्या सर्व गोष्टी नाही करू शकत. असं नाही की प्रत्येकच वेळी माझ्याच्याने आदल्या दिवशी गोष्टी होतात, पण मोस्ट ऑफ द टाइम मी बुधवारीच त्या गोष्टी करून ठेवते. आणि त्या काय काय आहेत आणि कुठल्या कुठल्या आहेत, आणि तुम्ही सुद्धा त्या गोष्टी बुधवारी करून ठेवल्या तर गुरुवारी तुम्हाला एवढं बर्डन सुद्धा येणार नाही. आणि तुमची पूजा इव्हन 21ला 21 अध्याय सुद्धा तुम्ही एकाच दिवसात वाचू शकतात. पण सगळं एकाच दिवशी करायचं म्हटलं की खूप जास्त बर्डन येतं. तर चला पाहूयात त्या कुठल्या गोष्टी आहेत. तर सकाळी आहो गेले की पिलूला छान अशी त्याची फेवरेट भाजी बनवून दिली, त्याला खायला वगैरे घातलं आणि नंतर तिथून जे माझी रोजची कामं आहे ते कामे आवरून घेते मी. तर ऑलमोस्ट मला ती सर्व कामे आवरायला एक जवळपास 12-1 तर वाजतो. तर श्लोक झोपल्याच्या नंतर मी माझी ही गुरुवारी जी पूजेला साहित्य लागणार आहे तर ती कामे चालू करते. तर त्यातलंच महत्त्वाचं काम म्हणजे आपण जे पूजेसाठी घेणार आहोत तो पाट, दिवे वगैरे ह्या 8 दिवसामध्ये बरेचसे घाण होतात. जसं की दिवा दररोज लावून लावून घाण होतो आणि तेलाने तेलकट सुद्धा होतो. आपल्याकडे एक्सचेंजमध्ये दिवे असतातच, पण आपण लगेच ते 8 दिवसाला घासले किंवा 4 दिवसाला जरी घासले तर ते स्वच्छ राहतात. परत धूपदाणी पण दररोज धूप लावून बरंचसं धूपदाणीला साईडनी काळ्या कलरच्या अशा रेषा झाल्यासारख्या होतात. परत जे पूजेचं ताट असतं ते सुद्धा दररोज पूजेला घेऊन बरंचसं घाण झालेलं असतं. म्हणून ह्या गोष्टी आपण पितांबरीने दुसऱ्या दिवशी घासण्यापेक्षा बुधवारी जर आपण या गोष्टी घासून ठेवल्या तर गुरुवारी आपल्याला जास्त बर्डन सुद्धा येणार नाही. त्या गोष्टीला स्पेशल एक वेगळा वेळ देता येणार नाही आणि आपल्या गोष्टी सुद्धा खूप जास्त स्वच्छ राहतील. तर असं काहीच मी काही काही गोष्टी करून ठेवते. ब्रशनी थोडंसं पितांबरी लावून अशा पद्धतीने आपण घासून घेतलं तर आपले देवांची जे वस्तू आहेत, दिवा, परत धूपदाणी, ताट, देवतांब्या, अशा बऱ्याचशा देवघरातल्या पितळेच्या किंवा तांब्याच्या वस्तू कशा स्वच्छ करायच्या हा व्हिडिओ तर मी अपलोड केलेलाच आहे. हवं तर त्याची सुद्धा लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देईल की पितळेच्या वस्तू कशा स्वच्छ करायच्या. तर मी अशा पद्धतीने काहीसं हे जे रुटीन आहे ते माझं चालू असतं. आणि जर आपण व्रत करायलो असं सुद्धा नाही, आपण दुसरा सुद्धा कुठला उपवास करू शकतो, एकादशी वगैरे. तर त्या सुद्धा गोष्टीचं बरंचसं काही पूजा वगैरे आपल्याला करायची असती तर त्याचं सुद्धा मॅनेजमेंट आपण अशा पद्धतीने नक्कीच करू शकतो. किंवा चतुर्थी आहे त्याची सुद्धा पूजा, मोदक वगैरे असते तर त्याच्या आदल्या दिवशी सुद्धा आपण मोदकाचे जे आपण आत भरतो ते सारण वगैरे काढून ठेवलं तर आपल्याला बऱ्याच वेळा ह्या गोष्टी करायला दुसऱ्या दिवशी आपला तितका वेळ जाणार नाही आणि मुलांकडेही आपलं व्यवस्थित लक्ष राहील. पण जर याच गोष्टी आता मी हे जर आदल्या दिवशी नाही करून ठेवलं आणि हेच मला दुसऱ्या दिवशी करायचं म्हणजे पिलूच्या खाण्याला वगैरे टाइम मॅनेजमेंट त्याचं चुकणार आणि दररोजच्या कामापेक्षा माझं दुप्पटपटीने काम वाढणार. जसं की पूजा करणे, सगळी स्वच्छता करणे, परत भांडे वगैरे घासायला घेणे आणि आपण जरी नाही म्हटलं तरी ह्या वस्तू वगैरे स्वच्छ करायला बराचसा वेळ लागतो. दिसत जरी नसला बराच वेळ लागते तरी सुद्धा आपला 1 तास तर जवळपास नक्कीच जातो. माझा तर जातो, कारण घरातल्या बऱ्याचशा छोट्या छोट्या गोष्टी आणि जोपर्यंत मी हे सगळं करत आहे तोपर्यंत पिल्लूची झोप पण झालेलीच होती. कधी कधी मुलं खूप लवकर उठतात आणि असंच माझ्या पिल्लूसोबत सुद्धा झालं होतं. तो लवकरच उठला होता आणि नंतर मी फक्त हे कामं करत असल्यावर हेच कामं करते असं नाही आहे की त्याचबरोबर घरातले दुसरे सुद्धा कामं माझे चालूच राहतात. तर जवळपास वेळ पण झाला होता आणि अजून माझे बरेचसे कामं राहिले होते आणि उद्यासाठी पण बरेचसे कामं करायचे होते. म्हणून म्हटलं चला आपण तोपर्यंत डाळ लावून घेऊया. तर रात्रीच्या स्वयंपाकाची तयारी करत करत सुद्धा मी ते कामं करते. असं नाही की फक्त त्याच कामांना वेळ देते. आणि आजच्या दिवशी तरी आपण रात्रीचा स्वयंपाक करत करत ते कामं करू शकतो, पण गुरुवारच्या दिवशी जर करायचं म्हटलं तर ते नाही होणार. आपलं उपवासाचं वेगळं, घरच्यांचं जेवणाचं वेगळं, पिलूचं वेगळं. त्यामुळे मी ते काम करत करत सुद्धा हे कामं लगेच मॅनेज करते. तर जसं की मी तुमच्यासोबत शेअर केलं, भांडे वगैरे जे देवाचे आहेत ते सर्व स्वच्छ करून घेतल्याच्या नंतर मी सरळ वळली आहे बाहेर दरवाजाकडे. तर हे तर तुम्ही बऱ्याचशा व्हिडिओमध्ये ऐकलं असेल की ज्या दिवशी आपण स्वामींचा गुरुवार वगैरे करतो की आपल्या घराचा दरवाजा स्वच्छ असा आपल्याला पुसून घ्यायचा आहे.
आणि नंतर त्या दरवाजावर आपल्याला स्वस्तिक काढून घ्यायचं आहे. तसंच माझं सुद्धा आहे, मी करते बऱ्याचशा वेळा, पण मला रेकॉर्ड करायला जास्त काही वेळ नाही भेटत आणि मी बऱ्याच वेळा रेकॉर्डिंग सुद्धा केली नाही. पण आज म्हटलं चला हा छोटासा तुम्हाला सुद्धा तुमच्यासोबत शेअर करून सांगावे आणि तुम्हाला सुद्धा कळायला पाहिजे की आपण अशा पद्धतीने आपला घराचा उंबरठा जसं नेहमीच मी तुमच्यासोबत शेअर करते की स्वच्छ केला पाहिजे, तसंच म्हटलं आज सुद्धा घराचा दरवाजा सुद्धा स्वच्छ केला पाहिजे, हे सुद्धा तुमच्यासोबत शेअर करायला पाहिजे. आणि अशा पद्धतीने मी माझं दुसरं काम म्हणजे बुधवारी करायचं, ते म्हणजे घराचा दरवाजा स्वच्छ पुसून घेणे आणि त्यावर कुंकू आणि स्वस्तिक काढणे. तर तो स्वस्तिक आपण उद्या सुद्धा काढू शकतो. आज फक्त आपल्याला दरवाजा स्वच्छ असा आतून बाहेरून क्लीन करून घ्यायचा आहे. तर असं काहीसं रुटीन माझं असतं आणि याच गोष्टी सकाळी करायच्या म्हटल्यावर तर तुम्ही बघा, नाही म्हटलं तरी आपले 1 ते 1.5 तास तर या गोष्टी करायला वाढणारच. कारण हे एक काम नाहीये, पूर्ण भांडे घासणे, टिफिन वगैरे असतंच, त्यात मध्ये हे कामं करणे, परत दरवाजा स्वच्छ आणि घाई गडबडीमध्ये हे काम व्यवस्थित सुद्धा होणार नाहीत आणि सगळ्याच डोंगरावर हात टेकत नसतात, हे तर मी तुम्हाला अगोदर सुद्धा म्हटलेलंच आहे. त्यामुळे आपण अशा पद्धतीने जर मॅनेजमेंट केली तर नक्कीच आपले कामे वेळेत होतील असं मला वाटतं. आणि ह्या वेळेला बऱ्याचशा मुलांची झोप वगैरे व्यवस्थित झालेली असते, म्हणून ते सुद्धा आपल्यासोबत कोऑपरेट करतात, आपल्यासोबत आपल्याला पाहत ह्या गोष्टी आपल्याला करू सुद्धा देतात. आणि महत्त्वाचं म्हणजे आता एवढं कामाचं बर्डन नसतं, म्हणून आपला माइंड सुद्धा रिलॅक्स असतो, म्हणून आपण आरामात हे कामे करू शकतात. तसंच आतून आणि बाहेरून दोन्ही साईडनी मी जवळपास दरवाजा पुसून घेतला. तुम्ही पाहू शकतात अशा पद्धतीने तुम्हाला सुद्धा उपवास करत असतील तर आपला दरवाजा छान आणि स्वच्छ असा पुसून घ्यायचा आहे, किंवा पूजा करत असतील तरी सुद्धा. जोपर्यंत माझे हे कामं चालू आहेत तोपर्यंत आलेले होते आणि आता वेळ आहे आमची चहाची. तर चला म्हटलं थोडंसं आणखी एनर्जी येईल, तर आपले नंतरचे काम करण्या अगोदर छान असतात चहा घेऊयात. तर पिल्लूसाठी दूध आणि आमच्या दोघांसाठी चहा. इव्हिनिंगला सुद्धा मी पिल्लूला शक्यतो थोडंसं दूध नक्कीच देते, कधी ना कधी मी स्किप करते, पण शक्यतो मी त्याला दूध देतेच सायंकाळी. कारण मुलं एरवी तर जास्त दुधाचे पदार्थ किंवा दूध वगैरे नाही खात, तर अशा पद्धतीने आपण मुलांना दूध नक्कीच देऊ शकतो. तर जवळपास श्लोकला पाहत किंवा आता असं माझं स्वयंपाक वगैरे हा पॅनहाप करत माझे जवळपासचे कामं झालेले आहेत, जसं की माझे भांडे वगैरे स्वच्छ करणं, दरवाजा वगैरे पुसणं, आता राहतच काय की घरातली फरशी वगैरे क्लीन करणं. तर तुम्ही पाहू शकतात आपला माइंड ऑलमोस्ट रिलॅक्स असतो, म्हणून आपण घरातील छोटी मोठी कामे करत सुद्धा श्लोकला पाहत सुद्धा मी ते कामं करू शकते. पण जर हीच कामं मला सकाळी करायची म्हटलं तर त्याचं खाणं, दूध, परत ह्यांचा टिफिन, या गोष्टींमध्ये मला वेळ नाही भेटणार आणि जरी भेटला तर मला खूप लेंदी जाणार ते, आणि ते सगळं लेंदी जाईपर्यंत माझं पूजा करायला मला बरंचसं लेट होणार. त्यामुळे शक्यतो ह्या गोष्टी सगळ्यांनी वेळ काढून आदल्या दिवशी केल्याच पाहिजे. आणि आता चहा वगैरे झाल्यावर तर श्लोकला सांभाळते तोपर्यंत मी माझ्या घरातल्या पूर्ण फरशा वगैरे तर क्लीन करून घेऊ शकते. आणि ते सगळं क्लिनिंग आपलं रात्री झालं तर सकाळी उठून आपण सरळ डायरेक्टली पूजा करू शकतो. तर असं काहीसं रुटीननं आपण सगळ्या गोष्टी लावल्या तर आपल्याला नक्कीच कमी वेळ सुद्धा जाईल आपला गुरुवारचा, आणि आपण सकाळी उठून फ्रेश केस वगैरे धुवून छान डायरेक्ट असं पूजा करू शकणार. आणि मुलांच्या टाईममध्ये सुद्धा काही मॅनेजमेंट होणार नाही आणि आपली सुद्धा चिडचिड होणार नाही आणि सगळ्या गोष्टी वेळेत कंप्लीट होतील. तर असंच काहीतरी माझं रुटीन असतं आणि मी अशा नियोजनानं गुरुवारचं व्रत करते. तर तुम्ही सुद्धा न्यूली मॉम किंवा मुलांच्या मॉम वगैरे असताल तर अशा पद्धतीने जर तुम्हाला करायचंच असेल देवाचं, मी तर अगोदर सुद्धा तुम्हाला म्हटलं की जर मनात असेल आणि आपल्याला करायचं म्हटल्यावर आपण करतोच, फक्त जर नसेलच करायचं तर बहाणे असतात. पण जर तरी सुद्धा तुमचा टाइम मॅनेज वगैरे होत नसेल तर अशा पद्धतीने तुम्ही नक्कीच एकदा टाइम मॅनेज करून बघा. तुम्हाला सुद्धा पुरेपूर वेळ भेटेल ह्या सगळ्या गोष्टी करायला आणि तुम्हाला सुद्धा वाटेल की खरंच घडे वेळ भेटला. नंतर आम्ही सगळ्यांनी मिळून छान असा चहा घेतला, पिल्लूला दूध दिला आणि आहोनी नवीन झाडू आणला होता. आणि माझी आई अशी म्हणती किंवा मी तिचं लहानपणी पाहिलेलं आहे की घरात कधीही नवीन झाडू आणला की त्याची पूजा केली जाते, आणि तिचं काहीसे गुण माझ्यासुद्धा अंगात आलेले आहेत किंवा तिचे काहीसे चांगले गुण वगैरे मी तिच्याकडनं घेतलेले आहेत. मी त्याला चांगले गुण सुद्धा म्हणू शकते, कारण हल्लीचे जे आहे जनरेशन, त्या जनरेशनमध्ये बऱ्याच मुलींना बऱ्याचशा गोष्टी माहीत नसतात. तर मला माझ्या आईने बऱ्याचशा गोष्टी सांगितलेल्या आहेत. तर झाडूची अशा पद्धतीने हळदी कुंकुम आणि थोडंसं कुठलेही धान्य टाकून पूजा करून नमस्कार करून घ्यायचा. झाडूला आपण लक्ष्मी मानतो. झाडूची छान अशी पूजा करून घेतली आणि नवीन झाडू वापरायला काढला. तर नंतर मग म्हटलं चला सर्व घरं झाडून घेऊयात. तर आता सगळ्यांना वाटेल की माझी घरं खूप घाण आहेत, पण नाही, नवीन झाडूचं हे सगळी धूळ खाली गळतीच तर ती झाडूची धूळ होती.
तर अशा पद्धतीने पूर्ण घरसुद्धा स्वच्छ केलं आणि तुम्ही पाहू शकतात माझा हॉल किती जास्त मोठा आहे आणि एवढे हॉल सर्व झाडायचे म्हटल्यावर माझे कमीत कमी 45 मिनिट जातात आणि पुसून जर म्हणायचं म्हटलं तर 1.5 तास नक्कीच जातो हॉल, किचन आणि बेडरूमला. त्यामुळे शक्यतो मी किचन आणि हॉल अगोदर पुसते आणि बेडरूम वगैरे जेव्हा मला वेळ भेटेल तेव्हाच क्लीन करते. तर अशा पद्धतीने किचनसुद्धा मी पुसून घेतलेलं आहे, तुम्ही पाहू शकतात. आणि श्लोक तर इतका कोऑपरेट करत होता, त्याचे पप्पा आल्यावर त्याला मला अजिबात सांभाळायची गरज पडत नाही आणि हॉलसुद्धा मी लगेच पुसून घेतला. तर इव्हिनिंगला जे मी हे कामं करते, फक्त यात माझं बुधवारचं असं स्किप होतं की श्लोकला जे मला खाली घेऊन जायचं असतं तर ते मी नाही जाऊ शकत. नंतर सरळ आमच्याकडे थोडेसे गेस्ट येणार होते म्हणून मी जरा लवकरच स्वयंपाकाला लागली होती. तर जवळपास माझा स्वयंपाक झालेलाच होता, पण थोडंफार काही राहिलं होतं ते लगेच मी स्वयंपाक करायला घेतला. आपल्याकडं जर कोणी यायचं म्हटलं की फार घाई वगैरे होती आणि परत हे एक्स्ट्राची कामं माझी झालेली होती, त्यामुळे मला उद्याचं तरी जवळपास टेन्शन नव्हतं. तर असं काहीसं आपण प्लॅनिंग केलं तर नक्कीच आपल्याला सुद्धा गुरुवारी जास्त बर्डन नाही येणार. आणि स्वामींचे 21 गुरुवार करायच्या अगोदर जर आपण आदल्या दिवशी अशा पद्धतीने तयारी केली तर दुसरा दिवस सुद्धा आपला छान जाईल आणि पूजा वगैरे सुद्धा आपण खूप फास्ट पद्धतीने आणि सुंदर पद्धतीने करू शकाल. तर कसा वाटला माझा व्लॉग कमेंट करून नक्की कळवा. व्लॉग आवडला असेल तर लाईक, कमेंट, शेअर आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणखी भेटूयात एका नवीन व्लॉगसोबत. तोपर्यंत तुम्हाला आणखी माझे व्लॉग्स पाहिजे असतील किंवा मी कसं स्वामींचं गुरुचरित्र वगैरे करते पाहिजे असेल तर एकदा माझ्या प्रोफाईलला नक्की व्हिजिट करा.